आजच्या धावपळीच्या जगात एक चित्र जवळपास प्रत्येक घरात दिसतं. ताटात गरमागरम जेवण आणि समोर मोबाईलचा स्क्रीन. मुलगा किंवा मुलगी जेवत नाही, मग हातात फोन द्या आणि कार्टून लावा. काही मिनिटातच ताट रिकामं. आणि पालकांनाही वाटतं की आता काम झालं, पण खरंच काम होतंय का, की आपण नकळत आपल्या मुलांच्या आरोग्याच्या मुळावर घाव घालत आहोत. तज्ज्ञांच्या मते जेवताना मोबाईल पाहण्याची सवय ही मुलांसाठी स्लो पॉइझन ठरत आहे. यामुळे केवळ त्यांची भूक आणि आहारच बिघडत नाही, तर मेंदूचा विकास, मानसिक आरोग्य आणि भविष्यातील जीवनशैली ही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच या व्हिडिओत आपण या विषयावर बोलणार आहोत. का प्रत्येक पालकाने हा विषय गंभीरपणे समजून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. मंडळी, आपण जेवतो तेव्हा फक्त पोट भरत नसतं, तर शरीराला ऊर्जा, पोषण आणि वाढीसाठी आवश्यक घटक मिळत असतात. पण जेव्हा मुलांचं संपूर्ण लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर असतं, तेव्हा त्याला आपण काय खातोय, किती खातोय आणि पोट भरतंय की नाही याची जाणीवच राहत नाही. यालाच तज्ज्ञ माइंडलेस ईटिंग असं म्हणतात. म्हणजे अन्न खाणं सुरू असतं, पण मेंदू त्यात सहभागीच नसतो. याचा पहिला परिणाम मुलांच्या वजनावर होतो. काही मुलं खूप कमी खातात आणि शरीराला आवश्यक पोषण मिळत नसल्याने अंडरवेट होतात. त्यांची उंची, वजन आणि शारीरिक वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही. तर काही मुलं गरजेपेक्षा जास्त खातात, कारण पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. अशा मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो. पुढे जाऊन मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होतो. मोबाईल बघत जेवणाऱ्या मुलांमध्ये आणखी एक मोठी समस्या दिसून येते, ती म्हणजे पिकी इटर बनण्याची. अशा मुलांना अन्नाची खरी चव कळतच नाही. त्यांना कोणती भाजी आवडते, कोणतं फळ गोड आहे, कोणता पदार्थ पौष्टिक आहे याची जाणीवच राहत नाही. परिणामी ते फक्त पिझ्झा, बर्गर, चिप्स, चॉकलेट किंवा गोड पदार्थाची मागणी करू लागतात. घरचं पौष्टिक अन्न त्यांना नकोसं वाटू लागतं. यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. जेवताना मेंदू आणि पचन संस्था एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. अन्न पाहणं, त्याचा सुगंध घेणं, चव अनुभवणं या सर्व गोष्टी पचन क्रियेला मदत करतात. पण स्क्रीनमध्ये हरवलेल्या मुलाचा मेंदू अन्नाकडे लक्षच देत नाही. त्यामुळे पचनावरही परिणाम होतो. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम होतात. जेवणाची वेळ ही कुटुंब एकत्र बसण्याची, गप्पा मारण्याची आणि भावनिक नातं मजबूत करण्याची वेळ असते. पण मोबाईलमुळे मुलं कुटुंबापासून दूर जाऊ लागतात. संवाद कमी होतो. हळूहळू त्यांची एकाग्रता, संयम आणि सामाजिक कौशल्यही प्रभावित होतात. विशेषतः 1 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी हा धोका अधिक गंभीर आहे. या वयात मेंदूचा विकास अतिशय वेगाने होत असतो. जागतिक आरोग्य संघटना आणि अनेक बालरोग तज्ज्ञांच्या मते या वयोगटातील मुलांना शक्यतो स्क्रीन पासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या काळात तयार होणाऱ्या सवयी आयुष्यभर सोबत राहतात. आता प्रश्न असा आहे की ही सवय मोडायची कशी? अनेक पालक म्हणतात, फोन दिला नाही तर मुलं जेवतच नाहीत. पण यासाठी थोडा संयम आणि सातत्य आवश्यक आहे. सर्वात आधी मुलांना वेगळं बसून जेवू घालण्याऐवजी कुटुंबासोबत जेवायला बसवा. मुलं अनुकरणातून शिकतात. आई वडील आनंदाने जेवत असतील तर मुलांनाही तेच करावंसं वाटतं. जेवताना टीव्ही, मोबाईल, टॅबलेट पूर्णपणे बंद ठेवा. सुरुवातीचे काही दिवस मुलं रडतील, हट्ट करतील, पण हळूहळू त्यांचं लक्ष अन्नाकडे वळू लागेल. जेवताना त्यांच्याशी संवाद साधा. ही भाजी हिरवी का आहे? या फळाची चव कशी आहे? आजच्या जेवणात तुला काय आवडलं? असे प्रश्न विचारा. यामुळे मुलांचं अन्नाशी नातं तयार होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी स्वतः उदाहरण घालून दिलं पाहिजे. मुलाला मोबाईल वापरू नकोस असं सांगून आपणच मोबाईल हातात घेऊन बसलो तर मुलं ऐकणार नाहीत. कारण मुलं आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो हे जास्त शिकतात. मंडळी, मोबाईल हा शत्रू नाही, पण त्याचा चुकीचा वापर मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. आज जे सोपं वाटतंय ते उद्या मोठी समस्या बनू शकतं. म्हणूनच मुलांच्या हातातला फोन काढून त्यांच्या हातात चांगल्या सवयी द्या. कारण निरोगी शरीर, चांगल्या सवयी आणि आनंदी बालपण यापेक्षा मोठी गुंतवणूक कोणतीच नाही. तुमच्या घरीही मुलं मोबाईल पाहत जेवतात का? ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही काय करता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.